नमस्कार, रुचकर रेसिपीज विथ सरोज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारी स्ट्रीट स्टाईल एक चमचमीत रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पाववडा। चला तर मग सुरुवात करूया। अशाच मस्त चमचमीत रेसिपीजसाठी रुचकर रेसिपीज चॅनेलला सबस्क्राइब करा। इथे पॅन मध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल तापवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण फोडणी करायची आहे। यामध्ये अर्धा टीस्पून राई घालूया। राई छान फुलली की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालून घ्यायचे। पाव टीस्पून हिंग घालून घ्यायचे। यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा असा मी क्रश करून घेतलेला आहे, हे घालून घ्यायचे। यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या क्रश करून घेतले। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट, हा भरडा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे। वडापावसाठी जे बटाटे वडे बनवण्यासाठी आपण जी भाजी बनवतो तीच भाजी, त्याच प्रकारची भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आलं लसूण मिरची क्रश छान यामध्ये परतत आलं की यामध्ये मी थोडा कढीपत्ता घालणार आहे। ही पानं मी अशीच हाताने तोडून घालते। मस्त खमंग फोडणी तयार झाली आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घेऊ आणि लगेचच यावर आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे। इथे मी हे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून असे हाताने मऊ करून घेतले। फोडणीमध्ये बटाटा व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरती मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ही भाजी आपण छान मिसळून घेऊ। आता फक्त 2 मिनिटांसाठी आपण झाकण लावू, म्हणजे मीठ आणि इतर मसाले बटाट्याबरोबर छान एकजीव होतील। 2 मिनिटं झाली आहेत। ही भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ। बटाटा आधीच उकडून घेतल्यामुळे ही भाजी शिजवायला जास्त वेळ लागत नाही। ही भाजी तयार आहे। गॅस बंद करू आणि सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। यासाठी आपल्याला 2 चटण्या लागणार आहेत, एक सुकी चटणी आणि एक ओली चटणी। तर आधी आपण सुकी चटणी बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या 15 ते 20 लसूण पाकळ्या घालून घेते। या लसूण पाकळ्या मी तव्यावर थोड्याशा गरम करून घेतले। 2 टीस्पून भाजलेलं जिरं, 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 1 कप किसलेलं सुकं खोबरं। हे खोबरं सुद्धा मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे, म्हणजे ही चटणी छान टिकते। आणि 1.5 टेबलस्पून हे लाल तिखट घालून घेतले। हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आणि ही चटणी आपल्याला पल्स मोडवर वाटून घ्यायची। पल्स मोड म्हणजे मिक्सरचं बटन उलट्या बाजूला चालू बंद करत ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। एकसारखं जर फिरवत राहिलं तर शेंगदाणे आणि खोबरं याला तेल सुटून याचा गोळा होईल, छान सुटसुटीत चटणी होणार नाही। त्यामुळे पल्स मोडवर ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची। हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी ही कोथिंबीर घेतली आहे
कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। साधारण 2 मूठ इतकी ही कोथिंबीर आहे। यामध्ये 20 ते 25 ही पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत। इथे मी 1 इंच आल्याचे असे छोटे तुकडे करून घेतले आणि यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यामध्ये 1 टेबलस्पून बारीक शेव घालते। यामुळे चटणीला चटपटीतपणा येतोच आणि छान दाटपणा सुद्धा येतो। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाने चटणीचा हिरवेपणा टिकून राहतो आणि चव सुद्धा खूप छान लागते। आता ही चटणी आपण छान वाटून घेऊ। ही लसणाची लाल चटणी आणि कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी बनवून तयार आहे। पाववड्याचं वरचं कव्हर करण्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ घेतलंय। यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घ्यायचे। यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घेऊ आणि पाव टीस्पून पेक्षा थोडं जास्त पण अर्धा टीस्पून पेक्षा थोडं कमी हे असं लाल तिखट घालून घेते, त्याने रंग छान येईल। हे सुद्धा बेडगी मिरचीचंच तिखट आहे। आणि इथे मी थोडासा ओवा घेतलाय, हा थोडा आपण क्रश करून घालू। आता थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आधी आपण हे सुके जिन्नस एकत्र करून घेऊ। आता यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे। दाटसर पीठ भिजवायचे, फार पातळ करायचं नाहीये। सुरुवातीला मी यामध्ये 1 कप पाणी घातलं होतं, आता अर्धा कप पाणी घेतलंय, त्यातलं हे थोडं करत आपण यामध्ये घालून घेऊ। नंतर जे मी अर्धा कप पाणी घेतलं त्यातलं हे थोडंसं पाणी उरलेलं आहे। हे पीठ भिजवायला साधारण 1.25 कप पाणी लागलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊ। तुम्ही बघू शकता मिश्रण आपल्याला इथपर्यंत असं दाट हवंय। 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण बाजूला ठेवू। इथे मी हे पाव घेतलेत, हे मधून आपण कट करून घेऊ। मी या पद्धतीने कट केले, तुम्हाला हवे तर तुम्ही दोन्ही सेपरेट करू शकता। हा दुसरा पाव मी आधीच कट करून ठेवलाय। बटाट्याची भाजी आणि दोन्ही चटण्या बनवून तयार आहेत। आता आपण या ब्रेड मध्ये भरून घेणार आहोत। इथे मी खाली ही सुकी चटणी भरणार आहे। ही सुकी चटणी मी दुसऱ्या वाटीमध्ये थोडी आता पुरती काढून घेतली आहे। एका बाजूला ही लाल चटणी लावून घेतली आहे, यावर आपण आता बटाट्याची भाजी भरून घेऊ। बटाट्याच्या भाजीचा असा एक छोटा गोळा घेतलाय आणि तो यावर आपण छान दाबून व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे। बटाटे वडे करताना आपण ही बटाट्याच्या भाजीचा गोळा करून पिठामध्ये घोळवून आपण तळून घेतो। इथे ती प्रोसेस एक्झॅक्टली उलटी आहे। बटाट्याची भाजी भरून झाल्यानंतर या दुसऱ्या बाजूला आपण ही हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। अशा रीतीने आपला हा एक पाव तयार झालेला आहे। दुसरा पाव पण मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। हे 2 पाव मी तयार करून घेतले।
हे आपण तळणार आहोत, पण त्याआधी पिठामध्ये आणखीन एक गोष्ट टाकायची आहे, ती दाखवते. सर्वात शेवटी पिठामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचा गरम केलेलं तेल सुद्धा घालू शकता आणि हे पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलंच आहे, त्यामुळे छान हे आवरण कुरकुरीत सुद्धा होईल. हे बॅटर तयार आहे. आता या बॅटरमध्ये आपण हे तयार केलेले पाव जे आहेत ते डीप करून फ्राय करून घेणार आहोत. इथे कढईत तेल तापवून घेतलंय. आता या तयार बॅटरमध्ये आपण एक एक पाव छान डीप करून घ्यायचंय. सर्व बाजूने छान कोट व्हायला हवंय. आता हा पाव या तेलामध्ये सोडून घेऊ. खालच्या बाजूने छान तळला गेला की आपण हा पाव उलटवून घेणार आहोत. झाऱ्याने वरच्या बाजूला थोडं थोडं तेल सोडत राहायचंय. आता हा पाव आपण उलटवून घेऊ. दोन्ही बाजूने छान खरपूस हा पाववडा तळला गेलाय. हा काढून घेऊ. मस्त गरमागरम पाववडा बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा मस्त असाच गरमागरम पाववडा बनवून त्याचा आस्वाद नक्की घ्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त रहा.